14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे. जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले, एक फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुद्धा उत्साहात अर्ज भरलेला आहे. काही ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेला आहे. बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल. 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे. जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. भाजप नेते म्हणतात की रीग आहे आमच्याकडे. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत त्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेले. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? हा, निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग. निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत. आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत. शाखा प्रमुख असतील, त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल, जुने आमचे कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांना उमेदवारी दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ द्या. अनिल कोकीळ आहेत, त्याच्यानंतर प्रीती पाटणकर आहेत. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती, नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली, त्याच्यामुळे काही जण नाराज होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले. या बंडखोरांना तर रोखणार कसं? बघा, याला मी बंडखोरी हा शब्द मी कालही म्हटलं. हे बंड वगैरे काय, त्याला तुम्ही कसला बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे बंड झालं. बंड एकच झालं या देशात, ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी, विचारांसाठी झालेलं बंड आहे. तिकिटासाठी बंड होतात. तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे? असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा. ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले. तिकीट नाकारण्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो, याचा अर्थ तू गेल्या 10 दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहे. बरोबर ना? त्यांना परत बोलवणार की कशाला घ्यायला लावणार? नाही, हे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या 5 मिनिटात उमेदवारी घेतात. एवढं सोपं असतं का? याचा अर्थ तुम्ही मागच्या 10 दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. यांना निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही? यांना बेईमानच म्हटलं पाहिजे. त्यातले काही लोक 2-2, 3-3 वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकिटावर. इतर कोणाला, तरुणांना, नवीन लोकांना संधी द्यायची नाही का? काय पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात. काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही, पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे.
आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांनी